नमस्कार मित्रांनो, तर मी सोमेश्वर डोंगरे तुमचं योजना मराठी टॉक या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताची व्हिडिओमध्ये आपण RTE ॲडमिशन 2026 याबाबतची महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत। यामध्ये अर्ज भरणे केव्हापासून सुरू होणार आहे, यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता राहणार आहे, तसेच या प्रवेशामध्ये फार मोठा बदल करण्यात आलेला आहे। हा बदल काय आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। RTE प्रवेशामध्ये फार मोठा बदल या वर्षी करण्यात आलेला आहे आणि यामध्ये सर्वात महत्त्वाचं राहणार आहे की तुम्हाला आता जे डॉक्युमेंट्स मागितलेले अर्ज भरतानाच लागणार आहे, कारण तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट आता स्कॅन करावे लागणार आहे। यासारखे आणखी काही बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे। तर बघा संपूर्ण माहिती बघा मित्रांनो, प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत हा नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे। ते विषय बघा, बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार दुर्बल व वंचित घटकाकरिता 25% ऑनलाईन प्रवेश 2026-27 याबाबत हे सर्व सूचना या ठिकाणी जाहीर केलेली आहे। तर हे महत्त्वाचं बघा, RTE 25% प्रवेश ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 17 फरवरी ते 10 मार्च या कालावधीपर्यंत या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 17 फरवरी ते 10 मार्च, ठीक आहे। 10 मार्च याची अंतिम तारीख आहे। 10 मार्चच्या आत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा भरू शकता। आजपासून अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे या ठिकाणी असं म्हटलेलं आहे आणि ही साईट दिलेली आहे। या साईटवर तुम्ही वेळोवेळी भेट देत राहायची। या ठिकाणी ज्या सूचना दिलेल्या ह्या खूप महत्त्वाच्या आहे। ऑनलाईन प्रवेश भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना, यामध्ये या घटकांचा समावेश केला जातो। नंबर 3 महत्त्वाचा आहे, आर्थिक वर्षामध्ये पालकाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 1 लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या बालकांना आर्थिक दुर्बल घटकामध्ये समावेश होतो। म्हणजे उत्पन्न जे आहे ते 1 लाखापेक्षा आत असणे गरजेचं आहे। सर्वात मोठा दुसरा बदल असणार आहे यामध्ये नंबर 4, बालकांच्या पालकांना त्यांच्या निवासस्थानाच्या ठिकाणावरून 1 किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी अंतरावरील शाळा RTE पोर्टलवर दिसतील। तर यामुळे सर्वात मोठा बदल हा करण्यात आलेला आहे। अगोदर 3 किलोमीटर होतं, तर आता तुम्हाला फक्त 1 किलोमीटरच्या आतमधल्या शाळा घेता येणार आहे, त्याचमध्ये तुम्हाला प्रवेश करता येणार आहे, हे या ठिकाणी स्पष्टपणे म्हटलेलं आहे। नंबर 5, 25% प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक 10 शाळांची निवड करण्यात यावी। तुम्हाला या ठिकाणी 10 शाळा निवडता येणार आहे। नंबर 6, पालकांनी अर्ज भरताना शाळेपासून ते घरापर्यंत हवाई अंतर हे Google मॅपने निश्चित करावयाचे असल्याने शाळा निवडताना अंतराची बाब लक्षात घेऊनच पालकांनी बलूनद्वारे निवासस्थानाचे ठिकाण निश्चित करण्याकरिता ते बलून जास्तीत जास्त 5 वेळा निश्चित करता येईल। नंबर 10 महत्त्वाचा आहे, पालकांना ऑनलाईन अर्ज करताना अचूक माहिती भरावी। उदाहरणार्थ घरचा पत्ता, बालकाचा जन्मदिनांक, उत्पन्न प्रमाणपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ठीक आहे, ही व्यवस्थित माहिती भरायची। आता तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट पण अपलोड करणे गरजेचं राहणार आहे। लक्षात ठेवायचं, नंबरमध्ये दिलेला कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला गरजेचं राहणार आहेत। बालकांच्या पालकाचे आई किंवा वडिलांचे आधार कार्ड, ठीक आहे, आई किंवा वडिलांचे, वडील नसेल तर आईचं आधार कार्ड तुम्ही या ठिकाणी लावू शकता, पण तुम्हाला वडिलांचा मृत्यूचा दाखला लागेल। नंतर आहे बालकाचे जन्म प्रमाणपत्र किंवा पुरावा, ठीक आहे, जन्म दाखला लागेल आणि वास्तव्याचा पुरावा, आधार कार्ड असेल तर फारच छान। भाडे तत्त्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनामा या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे, ठीक आहे। तर तुम्हाला या ठिकाणी जे लोक भाड्याने राहत आहेत त्यांचा करारनामा तुम्हाला द्यावा लागेल। भाडे करारनामा 11 महिन्याच्या अगोदरपासून तुम्ही त्या ठिकाणी राहता, कमीत कमी 11 महिन्याच्या अगोदर टाकायचा। 11 महिन्याच्यावर किती चालेल, पण 11 महिन्याच्या आत टाकायचं नाही। 10 महिने 9 महिन्याचं टाकायचं नाही। 11 महिन्याच्यावर तुम्ही किती टाकू शकता, 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष टाकू शकता। 11 महिन्यापेक्षा जास्तच असणे गरजेचं आहे। नंतर आर्थिक दुर्बल घटकातील बालकांच्या पालकांचा उत्पन्न दाखला तुम्हाला या ठिकाणी लागेल। 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक आहे। सन 2023-24 किंवा 24-25चा उत्पन्न दाखला या ठिकाणी मागितलेला आहे। ते संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित दिलेली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची। जन्म दाखल्याचा पुरावा, कास्ट सर्टिफिकेट मागितले या ठिकाणी, ठीक आहे मित्रांनो। ते संपूर्ण माहिती व्यवस्थित दिलेली आहे। हे जर तुम्हाला वाचायची असेल आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं, त्यावर तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे। यामध्ये जे विधवा महिला आहे त्यांच्या पतीचा मृत्यू दाखला तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। हे संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे तुम्हाला अर्ज भरताना हे अपलोड करावे लागणार आहे यावेळेस।
ठीक आहे. अगोदर तुम्हाला फक्त माहितीच टाकायची होती, पण आता हे संपूर्ण डॉक्युमेंट अपलोड करावे लागेल आणि नंतर तुम्हाला ते ॲडमिशनच्या वेळी जमा पण करावे लागणार आहे. लक्षात ठेवायचं, आजपासून या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे आणि 10 मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता. आणि यावेळेस तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते स्कॅन करावे लागणार आहे, अपलोड करावे लागणार आहे. जन्म दाखला व आधार कार्ड, तसेच पालकांचा आधार कार्ड, नंतर उत्पन्नाचा दाखला, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणे आवश्यक, नंतर जातीचं प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट या ठिकाणी मागितलेलं आहे. ठीक आहे. वडील नसेल तर आईचा पण आधार कार्ड या ठिकाणी चालेल, पण वडिलाचा मृत्यू दाखला या ठिकाणी मागितला जाणार आहे. कोणी जर अपंग असेल, अनाथ असेल, त्याचं सर्टिफिकेट तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना द्यावं लागेल. तर हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे, हे तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरताना स्कॅन करावे लागणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, जे कोणी भाड्याने राहत आहे तर भाडेकरारनामा पण तुम्हाला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. कमीत कमी 11 महिन्याच्या वरचा भाडेकरार तयार करायचा. ठीक आहे. ते संपूर्ण PDF जर तुम्हाला वाचायची असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्यावर तुम्हाला PDF मिळून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ते व्हिडिओ खूप महत्त्वाचा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.